आदिमाळाची संधी साधनी बाई। नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। छान अशी सकाळ झालेली आहे आणि तीच सकाळची सुरुवात आज झाली आहे छान अशा वटपौर्णिमेच्या दिवशी। सर्वप्रथम सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि इथे मी आधी चहा ठेवते आणि मग सुरुवात करते। पुरणपोळी काय करायची नाही आहे, त्याच्यामुळे मग साधासा स्वयंपाक आहे, तर चला लगेचच आता मी आवरून घेते। तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा। मी छान अशी तयार झालेली आहे, हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे। असं काही नाही, मी ठरवून वगैरे नाही नेसलं, पण मला जी आली पटकन हाताला ती घेतली आणि घातली। मुळात उशीर झालेला आहे आणि त्यात आता पटकन आता निघाली आहे। तर माझी ही साधी एकदम साधी सिंपल तयारी आहे। फक्त लिपस्टिक, आयब्रो पेन्सिल, थोडंसं केसांना फक्त मागे आंबाडा टाकल्या, बाकी काहीच केलेलं नाही आहे। आणि छानशी नथ घालून आपला जो मराठमोळा लूक असतो तो साधा सिंपल केलेला आहे। आणि चला आता निघते वडाला पूजायला। माझ्या सगळ्या मैत्रिणी थांबलेल्या आहेत, तर आता मीही निघाली आहे। तर चला जाऊयात वटपौर्णिमेला वडाला पूजायला। हां तेच की, कोण काढताय तेव्हा? तर इथे सगळ्या मैत्रिणी जमल्या आहेत आणि आता आम्ही पूजा करून घेतो। हळूहळू करून सगळ्या इथे जमा होत होत्या आणि इथेच पोलीस स्टेशनच्या पाठीमागेच आहे हा छोटासा वड आणि तिथेच मग सगळ्यांनी पूजा करायचं ठरवलं। आणि मग यानंतर जशा जमा होतील तसं मग इथे पूजा करायला सुरुवात केली। आदिमाळाची संधी साधनी बाई। माळाची निवडते डाळ, माळाची निवडते डाळ, माळाची निवडते डाळ, माळाची निवडते डाळ, आधी गटाची माळ साधनी बाई, आधी गटाची माळ साधनी बाई। तर अशा पद्धतीने वडाचं पूजन झालं आणि 7 जन्मी हाच नवरा मिळू देत अशी मागणीही केली देवाकडे। आणि त्यानंतर मग इथे सगळ्या सुहासनींना हळदी कुंकू लावून फळ आणि ओटी भरायची असते गव्हाने, तर ते केलं। आणि प्रत्येक सुहासनीला इथे हळदी कुंकू लावून आणि म्हणजे आंबा, जांभूळ, शेंगा अशी फळं म्हणजे हे करायचे असतात, फणस, आणि मग ते सगळ्यांना असं ते द्यायचं असतं, म्हणजे ओटीच भरायची असते, ते केलं। आणि नंतर मग काय फोटो तो बनता है। मग मस्त असा फोटो आणि व्हिडिओसुद्धा घेतला। त्यानंतर दत्त मंदिरात गेलो, तिथेही नमस्कार केला देवाला आणि तिथेही फोटो आणि व्हिडिओ घेतला। तर मंडळी मी आली आहे आताच जस्ट वडाचं पूजन करून आणि आता देवाऱ्यावर नमस्कार करते, देवाजवळ दिवा ठेवते आणि मग बोलूयात। तर आत्ताच मी आलेली आहे आणि मस्त देवालाही दिवा लावलेला आहे आणि तिथेही नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे। आणि आता मलाही म्हणजे जेवण करायचं आहे, कारण वडाला पूजून आल्याशिवाय जेवण करायचं नसतं असं आहे। तर म्हणजे उपवास असतो, तो उपवास आता सोडायचा आहे। तर चला उपवास सोडायचा आहे, तर उपवास सोडायला मी काय बनवलं आहे तर ते बघूयात। इथे छानशी मटर पनीरची भाजी बनवलेली आहे। आता हे मी सगळं सकाळीच केलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं आता सगळं थंड झालेलं आहे। तर मी नंतर ते आता गरम करून परत घेईन। आणि ते रोट्या बनवून ठेवलेल्या आहेत। तर या रोट्या ज्या आहेत ना, त्या मी फक्त म्हणजे गव्हाळ्या भाजून ठेवलेल्या आहेत आणि आता ज्यावेळेस आपल्याला खायला घ्यायचं त्यावेळेस गरम करून घ्यायचे आहे आणि पाहिजे तशी कडक जसं हवं तसं त्या पद्धतीत करून घ्यायचं आहे। आणि याच्यावरच मी आता ते रोट्यांचं हे करणार आहे। आणि इथे तयार आहे जिरा राईस आणि पापड, लोणचं वगैरे सगळं मी हे केलेलं आहे, पापड वगैरे तळून ठेवलेले आहेत। तर आता थोड्याच वेळामध्ये जेवण करायला घेणार आहे। त्याआधी हा जो साज आहे तो सगळा उतरवला पाहिजे, म्हणजे चेंज केलं पाहिजे आणि त्यानंतर मग जेवण करेल। पण त्याआधी 1-2 रील तो बनती है। तर चला 1-2 रील बनवून घेते आणि त्यानंतर मग चेंज करते आणि मग जेवण करूयात आणि मग बोलूयात।
मस्त अशी संध्याकाळ झाली, मस्त झाडू वगैरे मारलेला आहे, चहा घेतलेला आहे, पाणी आले, पाणीही भरून झालेलं आहे, पण घरात काही करमत नाही आहे. कारण फक्त आणि फक्त एकटी बसून आहे घरात. आणि म्हणजे चैतन्य पण बाहेर आहे, आशू मुंबईला गेली आहे. आणि म्हणजे खूप असं बोर होतं आहे, मला एकदम बोर होतं आहे. कसं मुलं सगळे घरात असले की असं भारी वाटतं. आणि जरी म्हणजे एकाचा टायमिंग उशिरा येण्याचा, एकाचा एकदम उशिरा आहे, एक येतं घरात, एक जातं, असं म्हणजे चालू असतं. त्याच्यामुळे असं छान वाटतं. हे असं कोणीच नसलं की एकदम 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 बोर होतं. मला अजिबात करमत नाही आहे. मला तर टेन्शन आल्यानंतर, आशूचं लग्न झाल्यानंतर, चैतन्य जॉबला लागल्यानंतर मग कसं व्हायचं. कारण रिटायर होतील, पण जरी रिटायर झाले तरी ते सुद्धा बाहेरच असणार आहेत आणि एकटंच घरात बसून राहायचं. मला आत्ताच टेन्शन यायला लागलं आहे. काय करावं, काहीतरी पर्याय हवा आहे, काहीतरी केलं पाहिजे. पण खरंच मंडळी, घरात अजिबात करमत नाही. ज्यावेळेस आपल्या घरातल्या व्यक्ती घरात नसतील, आपल्यासोबत नसतील ना, त्यावेळेस खरंच करमत नाही. कारण आशूची पण एवढी सवय आहे ना की म्हणजे तिचा तो कालवा, तिचा तो गोंधळ, ते सारखं चालूच असतं दोघींचं, तू मे आमच्या दोघींचं. आणि त्यात अधूनमधून चैतन्य जरी घरात नसला तरीसुद्धा करमत नाही. आणि असं मग कोणीच नसलं की तर मग एकदमच बोर होऊन जातं. असो, आजचा वटपौर्णिमेचा दिवस आणि सकाळीच वडाला पूजून वगैरे आलो, मस्त जेवण वगैरे केलं आणि छान झाला कार्यक्रम. खरं तर मंडळी, मला असं सांगायचं आहे की म्हणजे मला असं वाटलं होतं की वडालासुद्धा जायचं नाही, पण नंतर मोठ्या जाऊबाईंनी सांगितलं की म्हणजे वडाला जायला चालतं म्हणून. म्हणजे कसं आपलं ते सुहासनींचंच हे आहे, तर आपल्याला ते करावंच लागतं. त्यामुळे मग नंतर मग तिथून पुढे माझी तयारी आणि मग म्हणजे ते सगळं आवरून वगैरे मग गेलो. तर महत्त्वाचं म्हणजे मी ते सुतगुंडी वगैरे मी काहीच आणलेलं नव्हतं, कारण म्हणजे करायचंच नाही असंच माझ्या डोक्यात. आणि मग सकाळी मला कळलं की करायचं म्हणजे जायचं आहे वडाला पूजायला. तर माझ्याकडे होती सुतगुंडी, तीच मी घेतली आणि त्यानेच मी म्हणजे वडाचे पूजन केले आणि 7 फेरे घातले आणि आहोंना चांगलं बांधून ठेवलं. तर अशा प्रकारे मी आजचं हे वटपौर्णिमेचं म्हणजे पूजन केलेलं आहे. आणि काय चुकलं वाकलं असेल तर आता पर्याय नाही, कारण म्हणजे मला माहीतच नव्हतं ना की म्हणजे करायचं आहे किंवा काय असं. पण असो, झालं, खूप छान झालं आणि मस्त म्हणजे हे केलं. पण तेच ना, मग दुपारी परत आराम केला. आता उठून चहा वगैरे घेतला, सगळी साफसफाई झाली, झाडू वगैरे मारून झाला. पाणी येतं 6 वाजता, पाणीही भरून झालं, सगळं झालेलं आहे. पण असं बोर होतं एकदम. संध्याकाळ झालेली आहे, जेवण वगैरे झालेलं आहे. दोघंच आहोत, चैतन्य आणि दोघं जेवायला. त्याच्यामुळे मग जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे. आणि आज आहे बचत गटाची मीटिंग. आज 10 तारीख आहे. तर 10 तारखेला बचत गटाची मीटिंग असते. तर मीटिंगसाठी जायचं आहे. तर आता ताई येत आहेत म्हणून थांबले. ताई आल्या की मग लगेचच निघणार आहे, नम्रता ताई. मग त्या आल्या की मग दोघी जाऊ. स्वाती नाही आहे आणि आशाताई जेजुरीला गेल्यात. त्या जर आल्या तोपर्यंत तर ठीक, नाहीतर मग म्हणजे दंड बसणार. आणि चला मग आता निघतेच, म्हणजे ताई आल्या की निघतेच मग म्हणजे मीटिंगला. आणि मग मीटिंगवरून आल्यानंतर पुन्हा बोलूयात. नाही, तेवढं सगळे टोटल काय आणि खाली 3000 रुपये नम्रता कोळ यांच्याकडून येणे काय करतोय? माती खातोय? काय आहे त्याच्यामध्ये? बस खाली बस, खाली बस, नीट 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 नीट. हा, मांडीवरच की, पण नीट बस, नीट, नो मस्ती, नो. येडा नुसतं येडा ढुंपो आहे, येडा ढुंपो.
गेली. बाबू बाबू ए पिल्या हे बघ हे बघ हे बघ हे बघ ये 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 हे बघ जॅकी हे बघ जॅकी 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 तिच्याकडे बघ जॅकी तिच्याकडे बघ पिल्लूकडे हे बघ हे बघ हे बघ मायाजी हे बघ जॅकी. चला मंडळी आली आहे आता मीटिंगवरून आणि थोडंसं वरच्या घरी गेली होती. तिथे पिलूचा नेमकाच व्हिडिओ कॉल आलेला. मग तिच्यासोबत थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर मग घरी आले. तर छान मीटिंग झाली आणि मस्त झालं. आजचा दिवसही खूप छान गेला. मस्त वटपौर्णिमेचा कार्यक्रमही म्हणजे साजरा झाला, सण साजरा झाला आणि मीटिंग झाली आणि अशा पद्धतीने हा आजचा दिवस गेलेला आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.